jungle. खून प्रकरणातील आरोपी वैद्यकीय तपासणीसाठी गेले असता त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. एका आरोपी ताब्यात, रिव्हॉल्वर जिवंत, 3 काडतुस आणि कोयता जप्त आणि 3 आरोपी पळून गेले. मिरजेतील निखिल कलगुडी या तरुणाचा खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडीवर आज मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. PSI दत्तात्रय पुजारी, API अण्णासाहेब गादेकर आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 1 रिव्हॉल्वर, 3 जिवंत काडतुसे आणि त्या परिसरात 1 कोयता जप्त करण्यात आला. दरम्यान आणि 3 हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले. या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे. खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आज आणण्यात आले होतं. त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एका संशयितवर त्यांचा जवळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडलं आणि बाजूला घेतलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेले 3 जण पळून गेले. हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीकडून 1 रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे. तसेच त्या परिसरातील कोयता जप्त करण्यात आला आहे. सुरुवातीला एकाने हल्ला करायचा आणि त्यानंतर उरलेल्या 3 हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता. मात्र सतर्क पोलिसांच्यामुळे या ठिकाणी अनर्थ टळला. या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. परिसराचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रतिनिधी जिल्हा, पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.